अंबड पोलिसांनी मागील 2 वर्षांपासून घरफोडी करून चोरी करणाऱ्या अट्टल आरोपीचा शोध घेऊन त्यांच्याकडून 13,54,930 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून अंबड पोलीस ठाणे हद्दीतील 8 गुन्हे उघडकीस आणले। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने 1.5 महिन्यांपासून सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेऊन 2 वर्षांपासून नाशिक शहरात सतत चोरी करणारे अट्टल चोर फारुक रज्जाक काकर यास धाडसाने पकडून ठाण्यात आणून गुन्हे शोध पथकाने विश्वासात घेऊन तसेच बुद्धी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड हद्दीतील 8 ठिकाणी केलेल्या घरफोडीची कबुली दिली। त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत। अंबड हद्दीमध्ये यावर्षी घरफोडी करणारा एक सराईत गुन्हेगार अंबड पोलिसांनी पकडलेला आहे। त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील पवार आणि PI जयंत शिरसाट याच्याबरोबरच DB पथकाचे प्रमुख PSI जनकसिंग गुनावत यांनी ही कामगिरी केली आहे आणि त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत अंबड परिसरातील 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आणि यासाठीची जी कामगिरी बजावलेली आहे ते PSI गुनावत आपल्याला पुढील अधिक माहिती देतील। आपण अंबड पोलीस स्टेशनला नाशिक शहरामध्ये कालच एक अट्टल आरोपी अटक केलेला आहे, ज्याचं नाव आहे फारुक काकर। याच्या मागं आपण जवळपास 1.5 महिन्यापासून होतो, ज्याचं की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून सर। तर त्याला काल आपण अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अंबड पोलीस स्टेशनचे 8 गुन्हे उघड आहेत आणि जवळपास 188 ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि अमाऊंट बाकी त्याच्याकडे हत्यार जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर घरफोडीचे हत्यार, कटावणी, पकड वगैरे असे त्याच्याकडं साहित्य भेटलेले आहेत। एकूण मुद्देमाल आपण 13,54,930 रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्याने पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो। तर पब्लिकला माझं आपल्या मार्फतीनं आव्हान असेल, असे कोणी संशयित वाटत असेल तर त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे, थोडी आपण काळजी घ्यायची आहे। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जवळपास 6 महिन्यापासून एकटा व्यक्ती घरफोडी करून लोकांना, नागरिकांना परेशान करत होता। त्याच्याकरता DB पथकाचे PSI गुनावत आणि मयूर पवार, समाधान शिंदे, राकेश राऊत, प्रवीण राठोड, आदिनाथ बारगजे, राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला CCTVचे फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं, एक मध्यमवयी व्यक्ती तो एकटा येतो आणि साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यान चोरी करून तो पसार होतो। तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाउट नव्हतं, परंतु अगदी चिकाटीने जवळपास 1.5 महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की हा व्यक्ती 11:30 वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो। तर 1.5 महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक CBS या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुक रज्जाक काकर हा आढळून आला। त्याचा आपण CCTVचं फुटेज आणि त्याची चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली, रेड हँड पकडलं, त्याच्याकडे घरफोडीचं सामान मिळून आलं। तर त्याच्याकडे आपण शितापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण 8 घरफोड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील 6 महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 188.19 ग्रॅम, 156 ग्रॅम चांदी असं सोनं आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे। तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो, तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या, ज्या बांधवांच्या घरात घरफोडी झाली होती तर अंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांचं जे गेलेलं सोनं होतं, लक्ष्मी होती, तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही। तर आमच्या DB टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे अंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे, पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुणावंत, पोलीस नाईक जगताप, पोलीस शिपाई राऊत, पवार, जाधव, भोये, शिंदे, राठोड, करंजे, गाडवे, मते, भुरे, निकम, पाटील, बारगजे आदींनी ही कारवाई केलेली आहे। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।